कॉमेडियन कुणाल कामराच्या उपस्थितीविषयी साशंकता. कुणाल कामराचा पोलिसांशी कसलाही संपर्क नाही. कामरा आज दिवसभरात हजर झाला नाही तर तिसरं समन्स जारी करण्याची शक्यता आहे. बीडच्या अर्धमसल्यातील मशिदीमध्ये केलेल्या स्फोटाची एटीएस करणार चौकशी. अटकेत दोघांचा ताबाही एटीएस घेण्याची शक्यता. गावातील परिस्थिती नियंत्रणात. नोटाबंदीच्या 8 वर्षांनंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुना नोटा पडून नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून. ₹4.5 कोटींची पाणीपट्टी थकल्यामुळे केडीएमसीकडून कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणीपुरवठा तब्बल 22 तास खंडित. रेल्वेनं थकबाकी भरण्याची तयारी दाखवल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं अक्कलकोट भक्तांनी गजबजलं. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून भाविकांची गर्दी. आक्रमक ट्रोल्सच्या टीकेनंतर मल्याळी सिनेमा L2 एम्पुरानमधून गुजरात दंगलीची दृश्य हटवण्याचा निर्मात्यांचा निर्णय. अभिनेता मोहनलालचा प्रेक्षक आणि रसिकांकडे माफीनामा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड. मुंबईमध्ये 9,500 तर पुण्यामध्ये सर्वाधिक 11,000 गाड्यांची खरेदी. नाशिक आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी 3,500 गाड्यांची नोंदणी. आयपीएलमध्ये पंजाबचाही हैदराबादला दणका तर राजस्थाननं चेन्नईला हरवलं. 2 पराभवांमुळे 10व्या स्थानी गेलेल्या मुंबई इंडियन्सची आज कोलकात्याविरुद्ध लढत. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.